पाऊल मोकळं होऊन जातं. तर काही इन्क्वायरी होत नाही, काय होत नाही, सगळे मॅनेजमेंटवर जबरदस्त चालू असतं. पैसे ते चालतात अधिकाऱ्यांना आणि पुढे जाऊन माणूस जो पैसे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तो लागतो त्याच्या धडीला. सहकार खात्यामध्ये परिवर्तन झाल्यावर कुठं ना कुठं तरी प्रत्येक माणसाला एका विकासाच्या धारेमध्ये येण्यास प्राधान्य मिळेल. परंतु मुद्दाम गरिबांना गरीब करण्याचं काम सध्या केलं जात आहे. त्यामध्ये शासन आणि प्रशासन हे सर्वात अग्रेसर आहे. कोल्ड्रिंक तर या अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती आवाज उचलणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या प्रकारे निर्भय महाराष्ट्र पार्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे काम करत आहे ते काम बघून आमच्यासारखं आता मी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीमध्ये काम करतोय. मला सुद्धा तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही रात्रंदिवस बघत नाही. सरांना मी नेहमी बघत असतो. सर कुठं कुठं जिथं कावळा काव नाही, चिमडीत चिव नाही, तिकडं साहेबांचं जाऊन काम चालू असतं आणि एवढं साहेब कष्ट घेतात जनतेसाठी. तर माझी कळकळीने असं मी बोलतोय की जर जर साहेबांचं काम बघत असतील तर जनतेने त्यांना सत्तेमध्ये आणावं. मी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचा सुद्धा मी म्हणतोय की साहेबांना सत्तेमध्ये आणावं आणि त्यांना जनतेने एक वेळ संधी तरी द्यावी. यावर सगळं एक शासन आणि प्रशासन कसं एकदम सण होते सुद्धा बरोबर. त्यासाठी मी पण साहेबांसोबतच आहे. पक्ष जरी वेगळा असला तर साहेबांच्या विचाराशी सहमत आहे. ज्यावेळेस साहेब येथील पुण्यामध्ये तर साहेबांना भेटण्यासाठी मी साहेबांचे जे विचार आहेत ते विचार घेण्याचा मी प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.